ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग काय ऐतिहासिक दाखवलाय प्रेक्षकांनो. हो, खरंच ऐतिहासिक दाखवलाय, कारण आज प्रतापरावांनी आणि सायलीने मिळून जे काही षटकार मारलेत ना की तुम्ही बघतच राहाल. तर सुरुवात करते, बघत राहा ठरलं तर मग. तर काल त्यांनी अर्जुनच्या रडण्यावर शेवट केला होता. अर्जुन म्हटला होता की डॅड, मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की ही भांडणं प्रॉपर्टी पर्यंत जाऊन पोहोचतील, पण तुम्ही हात नका जोडू ना डॅड, खरंच तुम्ही हात जोडू नका हो. आता असं बोलून अर्जुननं रडायला लागतो. अर्जुनच्या डोळ्यातले अश्रू ना प्रतापरावांना सहन झालेत, ना सायलीला, ना पूर्णाजी आणि या कल्पनाताईंना. पण आता बोलतंय कोण, कोणात हिंमत नव्हती. तेव्हा सायली पुढे येते, कारण आता प्रियाने तिची मर्यादा ओलांडून अश्विनला धरलं आणि म्हणते कशी, अरे अश्विन, आपल्याला हे मगरीचे अश्रू बघायचे नाहीयेत रे, चल इथून. आता प्रियाचा राग आलाय प्रतापरावांना, कसे रागाने बघतात बघा. आणि हा मंद अश्विन ते एक शब्द बोलायला तयार नाहीये. आता मात्र सायली ते ऐकते आणि समोर येते आणि सानकण तिच्या कानाखाली हणते. काय मारलीये बॉस, असं वाटतंय जसं काही ओरिजिनल मारलं असावं. आता हिच्या गालात मारल्या मारल्या सगळे सुभेदार ठप्प होऊन जातात, अगदी अश्विन सुद्धा. सायली आता तिला मारते आणि तिच्याकडे अशी डोळे वटारून बघते, असं वाटत होतं सायलीला की आणखीन मारावं. पूर्णाजी तर उठूनच उभ्या राहतात आणि काही क्षणापुरता तो कॅमेरा आहे ना असा गोल 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 फिरवलाय या सगळ्यांच्या भोवती. असलं भारी वाटलाय हा सीन बघताना, काय सांगू प्रेक्षकांनो. आता सायली जेव्हा हिला मारते तेव्हा पूर्णाजी पटकन उभ्या राहतात आणि फक्त एकच शब्द बोलतात, अगं सायली. आणि आता सायली पूर्णाजीकडे बघते. सायली आता या प्रियाला असलं सणसणीत उत्तर देते ना, कोणाला काही सुधारलंच नाही ने असं कसं मारलं म्हणून. आता सायली प्रियाला म्हणते, अर्थाचे अनर्थ करून तुला हवे तितके तमाशे कर प्रिया, पण दगड मारून फोडायला माझं घर काचेचं बनलेलं नाहीये प्रिया. काय लुक दिलाय सायलीने बॉस, अमेझिंग. आजच्या एपिसोडला आधीच लाईक करून टाका प्रेक्षकांनो, अमेझिंग दाखवलाय. पूर्ण एपिसोड बघत राहा. सायली म्हणते, प्रिया, आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. पण प्रिया, आता हे शेवटचं. तुला आतापर्यंत खूप समजून घेतलं, खूप वेळेला तुझ्या कलाने घेतलं, पण आता नाही. आता हे शेवटचं होतं आणि यापुढे माझ्या कुटुंबासमोर मी ढाल बनून उभी आहे, हे लक्षात ठेवायचं प्रिया. यापुढे जो चुकणार तोच रडणार. आता जेव्हा सायली असं बोलते ना तेव्हा अर्जुनला पण काही सुधारलं नाहीये. तो रडता रडता थांबला आणि हा सगळा प्रकार बघतच राहिला. प्रतापराव, पूर्णाजी यांच्याकडे तर आज शब्दच नव्हते. काय बॅटिंग केली आहे यार प्रेक्षकांनो सायलीने, अमेझिंग. सायली को फ्लॉवर समजे थे क्या, फायर है वो फायर. आता बघत राहा. इथे जरा पॉज घेतलाय त्यांनी आणि मग पूर्णाजी हळूच म्हणतात, तू तन्वीवर हात उचललास. आता पूर्णाजीला सुद्धा सायलीने सणसणीत उत्तर दिलाय. पूर्णाजीला ती म्हणते, हो पूर्णाजी, खरं तर मी हिला यापूर्वीच तुम्हा सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारायला हवी होती, पण मी फार संयम धरला. पण आता मात्र माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मला शांत बसू देणार नाहीये. माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझा नवरा महत्वाचा आहे. सायली आता खूप आविर्भावात आलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो, हे अर्जुनच्या लक्षात येतं. त्याला असं वाटतं की बापरे, आता वाद वाढतील, म्हणून तो हळूच म्हणतो की सायली चल आता आपण वर जाऊयात. सायली अर्जुनला म्हणते, अजिबात नाही. का बरं वर जायचं आपण? आता मला हा वाद इथे थांबवायचाच नाहीये. आता याचा सोक्षमोक्ष तर मी लावणार. मी हा वाद आता कायमचा संपवणार आहे. आणि सायलीने प्रियाला जे काही उत्तर दिलंय ना प्रॉपर्टीवर, ते कमाल होतं. आता सायली प्रियाच्या समोर येते अजून आणि म्हणते, काय बोलीस प्रिया तू मगाशी? हे पैशाचे लोभी आहेत, यांना अश्विन भाऊजी वाटेकरी म्हणून नकोय असं बोललीस ना तू मगाशी? हे असले गलिच्छ आरोप यांच्यावर आधी कधी झाले नाही आहेत प्रिया. यांना गुन्हेगारांनी धमक्या दिला, हल्ले केले, पण कधीही माझा नवरा कधी खचला नाही. पण आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत, कारण त्यांना त्यांच्या सख्ख्या भावाचं हे रूप सहनच झालेलं नाहीये. पण आता लगेच अश्विनला वाटतं हे प्रकरण आपल्यावर शेकणार. अश्विन लगेच म्हणतो सायलीला, म्हणजे तुला काय म्हणायचंय, सगळ्या गोष्टीमध्ये दोष माझाच आहे आज? त्यावर सायली अशी मस्त हातबोट करून म्हणते, नाही हो नाही अश्विन भाऊजी, तुमचा दोष नाहीये हो, दोष त्या व्यक्तीचा आहे जिच्यामुळे तुम्ही हे असले वागायला लागलात. आता कल्पनाताई प्रतापराव यांच्यावर खूप फ्लॅश घेतलेला आहे. त्यावर सायली म्हणते, आजच्या या सगळ्या प्रकरणातली करती करविती आहे ना, ही तुमची बायको आहे, ही प्रिया आहे आजच्या प्रकरणाची करती करविती. आणि आता प्रिया रागाने बघायला लागते सायलीकडे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो अश्विन भाऊजी, जरा जागे व्हा, अहो विचार करा ना हो जरा.
ही प्रिया आपल्या घरात येण्याच्या आधी असे कधी वाद झाले का? आणि प्रॉपर्टीचा विषय कधी निघाला होता का हो? आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणते, कारण आतापर्यंत ना अश्विनच्या भोळेपणाचा फायदा घेत राहिलेत सगळेजण. अश्विन आता त्याच्या मनातलं बोलून दाखवतोय ना, म्हणून तुला त्रास होतोय सायली. आता प्रिया जेव्हा असं बोलते ना प्रेक्षकांनो, तर खरं तर असं वाटलं की कुठले आई वडील असे मुलाच्या मनातला फायदा करून घेतात का हो? कधीच असं होत नाही. पण आता बघा, सायली सणसणीत उत्तर देते प्रियाला, अगं अश्विन भाऊजी त्यांच्या मनातलं नाही, तुझ्या मनातलं बोलताय प्रिया, तुझ्या मनातलं. हे हेवे दावे करणं, तुझं माझं करणं, मोठं धाकटं करणं, हे फक्त आणि फक्त तुलाच सुचू शकतं प्रिया. अश्विन भाऊजींच्या कधी मनातही हे येणार नव्हतं प्रिया. हे सगळं तुलाच सुचू शकतं ग. आणि पूर्णाजी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे, तन्वी आहे, म्हणून ही कधी चुकूच शकत नाही असं वाटत असतं ना तुम्हाला नेहमी. पण आज हे जे काही घडलंय ना, या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त प्रियाच आहे. आज फक्त प्रियामुळे या घरात कलह झालेत. पूर्णाजी सायलीकडे बघतच राहतात आणि प्रतापराव सुद्धा. प्रियाच्या लक्षात येतं आता आपला डाव उलटा पडतोय. पण अजून तर काही नाही प्रेक्षकांनो. आता बघा प्रतापराव काय सॉलिड बोललेत. आज तर तुम्हाला प्रचंड आवडणार आहे आजचा एपिसोड. आता सायली अगदी शांतपणे या कल्पनाताईंच्या समोर आणि पूर्णाजीच्या समोर येते आणि म्हणते, आई पूर्णाजी, माझा आवाज जरा वाढला असेल तर माफ करा मला. आणि आई, माझ्या नवऱ्याची अवस्था बघून आज माझा आवाज वाढला खरंच मला माफ करा त्या बाबतीत. पण मला एक सांगा आई, जो मुलगा केसच्या हिअरिंगला जाताना तुमच्या पाया पडून जातो, तो मुलगा खरंच तुमचा अनादर करेल का हो? जरा विचार करून मला सांगा. आता पूर्णाजीकडे आणि कल्पनाताईंच्याकडे उत्तरच नसतं या गोष्टीचं. सायली पुढे म्हणते, धर्मदाय केसेस लढणारा वकील कुटुंबाच्या पैशाचा लोभी असू शकेल? पूर्णाजी सायलीकडे बघतच राहतात. सायली पुढे म्हणते, पूर्णाजी, तुमचा लाडका नातू तुमच्या तब्येतीसाठी त्यांना नको असलेल्या मुलीशी लग्न करायला सुद्धा तयार झाले होते. कशासाठी हो पूर्णाजी, कशासाठी? आता हा प्रसंग आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि आजचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ना, ते अमेझिंग होतं. एवढं बघावंसं वाटलं की तुम्हाला काय सांगू. अरे आजचा अख्खा एपिसोडच भारी दाखवलाय त्यांनी. बघत राहा पुढे. आता पूर्णाजीने दुखत असताना अर्जुनकडनं वचन घेतलं की तू तन्वीशीच लग्न करशील, वचन दे मला. आणि तेव्हा अर्जुनने एका क्षणाचाही विलंब न लावता फक्त आणि फक्त त्याच्या पूर्णाजीसाठी पटकन वचन देऊन टाकलं की हो पूर्णाजी, मी तुझ्यासाठी तन्वीशी लग्न करायला तयार आहे. सायलीने पूर्णाजीला सगळा क्षण आठवून दिलाय जसाच्या तसा. सायली म्हणते, जो नातू तुमचं मन राखण्यासाठी जपण्यासाठी सतत धडपडत असतो, त्या तुमच्या नातवाला प्रॉपर्टीचा लोभ असेल. जो नातू सतत या घरासाठी धडपडत असतो, त्या नातवाला त्याच्या सख्या भावाचे अधिकार खुपतील का हो पूर्णाजी? द्या ना, मला उत्तर द्या. पण आता पूर्णाजीकडे काहीच उत्तर नसतं ना, कल्पनाताईंकडे उत्तर असतं. फक्त डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि हे अश्रू बरंच काही सांगून गेलेत. आता सायली प्रतापरावांकडे येते आणि म्हणते, बाबा तुम्ही सांगा, प्रिया अश्विन भाऊजीमुळे जे ह्यांना बोलले, आपल्या कुटुंबाला आज बोलले अश्विन भाऊजी, त्यातला एकतरी शब्द तुम्हाला खरं वाटतोय का हो बाबा? सांगा ना मला. त्यावर प्रतापराव सायलीला म्हणतात, नाही सायली, अजिबात नाही. अर्जुन आणि अश्विन कितीही भांडले ना तरी सुद्धा माझी मुलं इतक्या खालच्या थराला कधीच जाणार नाहीत. आता प्रतापरावांनी सणसणीत उत्तर दिलंय प्रियाला. आता सायली म्हणते, बघा ऐकलं ना अश्विन भाऊजी, अहो माझ्यावर नका विश्वास ठेवू, पण तुमच्या बाबांवर तरी विश्वास ठेवा. अश्विन सुद्धा आता बघतच राहतो आणि त्याला गिल्टी फील झालंय. आता अजून काही नाही, पुढे बघत राहा प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी, परवा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्यापेक्षा जास्ती ह्यांचा उत्साह होता. आता सायलीने पुन्हा एकदा अश्विनला रिअलाइज करून दिलं की त्याच्या भावाचं म्हणजे अर्जुनचं अश्विनवर किती प्रेम आहे. ती आता अर्जुन जवळ येते आणि अश्विनला हे सगळं आठवून देते. आता बघा हे पुन्हा आपल्याला व्हिज्युअलाइज केलंय त्यांनी की केक कट करताना वगैरे अर्जुनचा किती उत्साह असतो, सगळ्या तयारीमध्ये अर्जुनने किती प्रेमाने सगळं केलेलं असतं. पण तरी सुद्धा अश्विन आज अशा पद्धतीने बोललाय, त्यामुळे त्याच्या मोठ्या भावाचं मन दुखावलं गेलंय. आता सायली पुढे म्हणते, अश्विन भाऊजी आठवतंय ना तुम्हाला का विसरलात? आणि आता अश्विनला सुद्धा रिअलाइज होतं की आपल्या भावाने आपल्यासाठी लहानपणीची गिफ्ट दिली आणि ते सगळं आठवून त्याला रडू येतं. आता अश्विन अर्जुनकडे बघायला लागतो आणि मग सायली म्हणते, तुमच्या स्वच्छ मनाचं कौतुक करायचं कधी थांबत नाहीत हे अश्विन भाऊजी. अहो तुमच्या काळजीने नेहमी कासावीस झालेले असतात ते. अहो तुमच्या भोळेपणाचंच कौतुक करत असतात हो हे नेहमी. आणि अश्विन भाऊजी, अख्खं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरी तुमचा हा मोठा भाऊ आहे ना, तो तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील कायम, याची खात्री आहे मला.
आता जेव्हा सायली असं बोलते ना तेव्हा प्रतापरावांना एक वेगळाच जोश येतो आणि सायली म्हणते, हो आहात तुम्ही धाकटे, कारण ह्यांनी तुमच्यावर तेवढंच प्रेम केलंय जेवढं एका धाकट्या मुलावर प्रेम केलं जातं, म्हणून तुम्ही धाकटेच आहात अश्विन भाऊजी. अश्विनला रिअलाइज झालंय बरं का की तो किती चुकीचं बोललाय आज त्याच्या भावाला. पूर्णाजी तर सायलीकडे बघतच राहतात. आता बघा प्रेक्षकांनो, सायली आता पुन्हा प्रियाच्या समोर येते, पण आता या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आता सायली म्हणते, मी यापूर्वी कधीही एकत्र कुटुंबात वाढले नाही, म्हणूनच कदाचित मला रक्ताच्या नात्याची जास्ती किंमत वाटते. कोणी उठून यावं आणि सख्या भावाचं हे नातं तोडायचा प्रयत्न करावं, एवढं तकलादू नसतं सख्या भावांचं प्रेम, हे तर मला चांगलं माहिती आहे आणि माझी खात्री आहे यांच्या कुटुंबावर आणि भावावर खूप प्रेम आहे. आणि तरी सुद्धा कोणाला वाटत असेल की आमचं प्रेम या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर आहे, तर आता सायलीने मास्टर स्ट्रोक टाकलेला आहे प्रेक्षकांनो. आता ती काय करते, अर्जुनच्या जवळ जाते आणि म्हणते, जर कोणाला वाटत असेल की आम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह आहे, तर आम्ही आत्ता या क्षणाला या प्रॉपर्टीचे सगळे अधिकार सोडायला तयार आहोत. आता सायली जेव्हा असं बोलते ना तेव्हा अश्विनला तर विश्वासच बसत नाही आणि पूर्णाजीच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे आणि पूर्णाजीला कुठेतरी रिअलाइज होतं की नाही हे चुकीचं आहे. पण आता मात्र पूर्णाजीने हिंमत न करता प्रतापरावांनी हिंमत केली आहे, कारण सायलीचं हे वाक्य त्यांना ऐकवलंच गेलेलं नाहीये. आपल्या मोठ्या मुलाला प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं नाही, शक्यच नाही. सायली म्हणते, सांगा कुठल्या कागदावर सही करायची आहे, आम्ही सगळ्या सह्या करायला तयार आहोत, आम्हाला प्रॉपर्टी मधला एकही पैसा नकोय. आता सायली जेव्हा असं बोलते ना तेव्हा ते प्रतापरावांना सहन होत नाही आणि कल्पनाताईंना सुद्धा नाही. आता ही प्रिया हसायला लागते बरं का. तिला वाटतं चला आता झालं आपल्या मनासारखं, पण लगेच प्रतापराव ओरडतात आणि म्हणतात, नाही याची काहीही गरज नाहीये, हे सगळं करायची काय गरज आहे, आणि मुळात हे घर आणि या घरातलं जे काही आहे ते सगळं सगळ्यांचं आहे आणि ते सगळ्यांचंच राहणार आहे. प्रिया आता प्रतापरावांकडे बघतच राहते आणि आता बघा प्रेक्षकांनो, प्रतापरावांच्या अंगातच वारस शिरलाय. आता प्रतापराव येतात तन्वीच्या समोर आणि म्हणतात, काय ग तन्वी, आज हा प्रॉपर्टीचा विषय निघालाच कसा घरामध्ये, जो विषय या दोघांच्या मनातही कधी नव्हता, आज अचानक हा प्रॉपर्टीचा विषय कसं काय आला सांग मला. आता प्रिया बघतच राहते बरं का प्रतापरावांकडे आणि म्हणते, नाही बाबा, अहो तो विषय मी नाही काढला, तो विषय सायलीने काढला बाबा. आता प्रतापराव असे जोरात ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, तन्वी खोटं बोलू नको, माझे केस पिकलेत ग, आणि माझे केस पिकता माझ्या केसांनी मला शिकवलंय माणसाची कशी पारख करायची ते. तन्वी, या घरामध्ये निगेटिव्हिटी कधीच नव्हती ग, आणि नेमकं सांगायला झालं ना तर जेव्हापासून तुझं आणि अश्विनचं लग्न झालं ना तेव्हापासून हे सगळं घरामध्ये जास्ती वाढत चाललंय. आता जेव्हा प्रतापराव असं बोलतात तेव्हा कल्पनाताई आणि पूर्णाजी पाहतच राहतात त्यांच्याकडे. आता प्रतापरावांनी उदाहरण दिलंय, अगं तन्वी, परवा आम्ही आईस्क्रीम खात होतो तेव्हा तू त्या क्षणात तिथे नव्हतीस, तुला माहितीये आम्ही सगळे किती आनंदात हसत होतो तेव्हा. आणि आता तो प्रसंग पुन्हा आपल्याला दाखवलाय. खरंच की जेव्हा सायलीने कुल्फी केलेली असते प्रेक्षकांनो तेव्हा हे सगळे आनंदात खात असतात आणि अश्विन सुद्धा त्या कुल्फीचं कौतुक करतो. हे सगळं प्रतापरावांनी पुन्हा एकदा प्रियाला, पूर्णाजीला, कल्पनाताईंना आणि अश्विनला सगळं आठवून दिलंय आणि पूर्णाजीला पण रिअलाइज होता. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतापराव काय पूर्णाजी सुद्धा झापून देतात या तन्वीला. पुढे बघत राहा. तर आता ते सगळं आपल्याला आठवून दिलंय तो प्रसंग आणि अश्विन कौतुक करतो सायलीचं की पूर्णाजी, हे आईस्क्रीम खूप छान आहे, कमाल झालंय, आणि यात शुगर नाहीये तर ते तू खाऊ शकतेस. आता हे सगळं आठवून झाल्यानंतर, आपल्याला दाखवून झाल्यानंतर प्रतापराव म्हणतात, मला ना खात्री आहे हे धाकटं, हे मोठं, हे प्रॉपर्टी, हे जे काही शब्द आहेत ना, हे शब्द सायलीच्या तोंडून कधीच येणार नाहीत. सायलीच्या आधी हे सगळे शब्द तुझ्या तोंडून आले असणार आहे तन्वी, खात्री आहे मला याची. आता जेव्हा असं बोलतात प्रतापराव तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि सायली अर्जुनकडे. आता प्रतापराव पूर्णाजीकडे येतात आणि म्हणतात, पूर्णाई, मला एका प्रश्नाचं उत्तर दे आणि कल्पना तू सुद्धा उत्तर दे. तुम्हा दोघींना सुद्धा कुठून तरी मनातून हे पटतंय ना, कारण तुम्हाला सुद्धा माणसं ओळखता येतात ना. आता कल्पनाताई मान खाली घालून घेत, पण प्रतिमाची मुलगी, आपली धाकटी सून ही स्वच्छ मनाची नाहीये, हे स्वीकारणं तुमच्या दोघींनाही कठीण जातंय आता.
काय कल्पना, पूर्णाई बरोबर बोलतोय ना मी? मग आता अर्जुन म्हणतो जाऊ द्या ना डॅड, उगाचच कशाला वाद वाढवताय, माझ्यामुळे तुम्ही कोणाला काही बोलू नका हो. आता अर्जुनला असं वाटतं कशाला उगाचच वाद वाढवत राहायचा. आता सायलीची भूमिका अर्जुनने घेतली आहे, पण सायलीने आज तो जादू कर दिया बॉस, अजून काही नाही. आता जेव्हा अर्जुन बोलतो ना जाऊ द्या ना डॅड, कशाला उगीच माझ्यामुळे सगळ्यांना हर्ट करताय. आता बघा प्रतापराव अर्जुनच्या समोर येतात आणि म्हणतात अर्जुन, अरे बेटा, हा प्रश्न फक्त तुझ्या एकट्याचा नाहीये, या घरामध्ये न्याय होण्याचा प्रश्न आहे हा. पुढे प्रतापराव म्हणतात पूर्णाई आणि कल्पना, तन्वी चुकलेली आहे हे तुम्हा दोघींनाही कळतंय, पण तुम्हा दोघींना ना हे मान्य करायचं नाहीये. आता बघा सायलीची कशी बाजू घेतलीये प्रतापरावांनी. प्रतापराव पुढे म्हणतात सायली किती चांगली आहे, ती किती आदर देते तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला सायलीलाच दोष देता. ती नावडतीये ना तुमची, तिने कितीही तुम्हाला आदर दिला तरी सुद्धा ती पुढे पुढे करते, असंच तुम्ही बोलत राहणार ना? काय ग पूर्णाई, हा कोणता न्याय झाला ग तुझा? नाही, पण आता बस झालं, आता पुरे झालं. आणि आता ते तन्वीच्या समोर येतात आणि म्हणतात आज सायली अर्जुनच्या पाठीशी अगदी ठामपणे उभी राहिली आहे आणि आता मी सुद्धा तेच करणार आहे, कारण माझा अर्जुन आणि सायलीवरच पूर्ण विश्वास आहे. आता असं जेव्हा प्रतापराव बोलतात तेव्हा सायलीला फार छान वाटतं आणि अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे बघतच राहतात. आणि प्रतापराव म्हणतात माझी खात्री आहे अर्जुन आणि सायली कधीच या घरामध्ये प्रॉपर्टीचा विषय स्वतःहून काढणार नाहीत. आता प्रिया म्हणते बाबा, अहो बाबा, ती जेव्हा असं बोलली ना तेव्हा तुम्ही इथे नव्हतात बाबा, तुम्हाला माहिती नाहीये काय झालं. आता तिला बोलू देत नाही पूर्णाजी आणि म्हणतात तन्वी आवाज बंद कर, आणि तिच्या समोर येतात बरं का प्रेक्षकांना. अरे काय एपिसोड होता, माझ्या अंगावर काटा आला, जबरदस्त. आता बघा त्या समोर येतात आणि म्हणतात हे बघ तन्वी, तुझ्यात आणि तिच्यात झाले असतील वाद, पण तिने त्यावेळेला जे काही बोललं ना त्या बाबतीत तू नक्कीच गैरसमज करून घेतलाय. तन्वी तर अक्षरशः बघतच राहतो प्रेक्षकांनो. आता बघा विमल खूप हिम्मत करते आणि पूर्णाजी जेव्हा बोलतात ना तन्वीला तेव्हा तीही मध्ये बोलते आणि म्हणते हो पूर्णाई, मी होते तिथे समोर. अहो सायली ताई अशा काहीच बोलल्या नाही, तन्वी ताईंना त्या एक शब्दही बोलल्या नाही प्रॉपर्टी बद्दल. आता ही लगली विमलवर वसकणार असते बरं का ही प्रिया. आता मात्र पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं शांत राहा, जरा शांत राहा. तुला काय वाटतं हे फक्त बघायला शिकू नकोस तन्वी, अगं दुसऱ्यांच्या मनाला काय वाटतं ना तेही जरा विचार करायला शिक. अगं हे असले फालतू वाद उकरून काढायचे बंद कर. आता प्रिया लगेच म्हणते अगं पूर्णाजी, मी कशाला वाद उकरू, मला सांग तू, मी कधी वाद उकरेल का? अगं पूर्णाजी, मी तुझी तन्वी आहे ग, मी अशी वागेल का कधी? आता पूर्णाजीला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करायला लागते ती, पण पूर्णाजी डायरेक्ट उत्तर देतात की हो तू अशी वागते, कारण तू जे काही वाद घालत असतेस ना इथे तन्वी, तुझा आवाज माझ्या खोलीपर्यंत येतो. हे बघ तन्वी, तू माझी तन्वी आहेस म्हणून मला वाटतं की तू आता तुझ्या स्वभावात बदल करायला हवा. माझं मन सांगत असतं की तुझ्या स्वभावातले दोष झाकावेत, पण नाही. असं माझं मन म्हणतं की तुझ्या स्वभावातले दोष झाकावेत, पण नाही. तुझं हे रोजचं वागतं बघता ना माझा मेंदू काहीतरी वेगळंच सांगायला लागलाय आता मला. आता पूर्णाजी असं बोलतात आणि तिच्याकडे पण रागाने बघायला लागतात. आता सत्य समोर आलं प्रेक्षकांनो, कशी ही खोटारडी वागते ना. मी म्हटलं होतं ना की नेहमी हिचं असं खोटं वागणं चालणार नाही, कारण हिचं खोटं वागणं कधी ना कधी सगळ्यांच्या समोर येईलच. आणि आज अख्ख्या सुभेदार कुटुंबाने एकत्र होऊन जे काही तन्वीला उत्तर दिलंय ना ते माइंड ब्लोईंग होतं, हे तर सगळ्यांना मानावंच लागेल. आता सायलीमध्ये पण जरा आत्मविश्वास येतो, कॉन्फिडन्स येतो. आणि पूर्णाजी जेव्हा तन्वीला असं बोलतात ना तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते प्रिया नीट ऐकून घे, तुला हवं त्या दिशेने वारं वाहणं थांबणारच होतं कधी ना कधी ग, कारण हे तू आता स्वीकारलंच पाहिजे. आणि प्रिया, माझ्या घरच्यांवर पुन्हा असे घाणेरडे आरोप करणं सोडून द्यायचे. आता माझी माणसं फक्त आणि फक्त सत्याच्या बाजूनेच उभी राहतील आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेने तर जाऊच नकोस ग. प्रिया आता पाहतच राहते सायलीकडे आणि अर्जुन सुद्धा. सायली म्हणते त्या वाटेनं जायच्या आधी तुला मला आडवं जावं लागेल प्रिया, लक्षात ठेव. आणि आता सायली जेव्हा असं बोलते ना तेव्हा प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. प्रिया आपली इकडे तिकडे बघते आणि सगळे सुभेदार तिच्याकडे रागाने बघताय हे तिला रिअलाइज होतं. आणि आता तिच्याकडे काहीच उत्तर नसतं आणि ती चुपचाप तिथून कल्टी मारते बरं का. आणि तिच्या मागे मागे अश्विन सुद्धा निघून जातो. पण आता प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट त्यांनी आणलाय आणि इथे ना जरा भयान शांतता पसरली आहे, कारण हे असले वाद या सुभेदारांच्या घरात यापूर्वी कधीही झाले नव्हते.
पण आज प्रतापरावांनी आणि सायलीनी एक होऊन जे उत्तर दिलंय ना या प्रियाला, अमेझिंग प्रेक्षकांनो. खऱ्याला खरं म्हटलं गेलंय आणि खोट्याला खोटं म्हटलं गेलंय. त्यामुळे आज नाव ठेवायला कुठे जागा नाहीये, बोट ठेवायला जागा नाहीये. हो, नाव ठेवणं तर दूर राहिलं. आता प्रतापराव पूर्णाजीला खाली बसवतात आणि अर्जुन आणि सायली एकमेकांना दिलासा देतात एकमेकांच्या नजरेने आणि एपिसोड इथे त्यांनी संपवलाय. पण जरा सेकंद त्यांनी हा क्षण दाखवलाय, कारण आज जे काही झालंय ना त्यामुळे सुन्न झालेत सगळे सुभेदार. प्रियाने आज जो प्रॉपर्टीचा वाद उकरून काढला त्यामुळे ते सगळे खूप हर्ट झाले. पण त्यातल्या त्यात सासऱ्याने आणि सुनेने खमकर राहून जी काही बाजू घेतली आहे ना आज सुभेदारांची, अमेझिंग. आणि पूर्णाजीने सुद्धा साथ दिली आहे. त्यामुळे मान गए बॉस, मान गए. यामुळेच माझी ही मालिका फेवरेट आहे. किती जरी बोर दाखवलं ना तरी अधूनमधून सिक्सर मारतच असतात हे. तर बघत राहा पुढचा प्रोमो. आता पुढच्या प्रोमो त्यांनी दाखवलंय मधुभाऊंना अटक करायला पोलीस आलेत. आता अर्जुन म्हणतो काय झालंय नेमकं इन्स्पेक्टर. तर मीडिया सुद्धा गोळा झालाय आणि खूप प्रश्न विचारतात ते आणि बावळं करतात सुभेदारांना. कल्पनाताई म्हणतात आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. आणि मग मधुभाऊ पण घाबरतात, हे काय प्रकरण आहे. आणि मग अर्जुन विचारतो काय प्रकरण आहे हे इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात वात्सल्य आश्रमात डेड बॉडी सापडली आणि या केसमध्ये आम्ही मधुकर पाटलांना अटक करतोय. आता प्रेक्षकांनो हे डेड बॉडी प्रकरण म्हणजे शिरीषच्या खुनाचं प्रकरण असावं, जे मैपतने दामिनीला एक्सप्लेन केलं ना तेच ते. मग अर्जुन म्हणतो अहो इन्स्पेक्टर आपण 15 मिनिटं ही अरेस्ट थांबवू शकतो का. पण तो इन्स्पेक्टर ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो माझ्या हातात असतं तर मी थांबवलं असतं, पण आता मला अटक करावीच लागेल मधुकर पाटलांना. पण तेवढ्या तिथे चैतन्य येतो आणि जामिनाचे पेपर घेऊन येतो. कुठल्या तरी कायद्याचा ऍक्ट दाखवून आणि जामिनाचे पेपर दाखवून अर्जुनने ती मधुभाऊंची अटक थांबवली आहे ताबडतोब तिथल्या तिथे. मजा आली हा प्रेक्षकांनो. आता हा मोठा ट्विस्ट आलाय. आता नेमका हा ट्विस्ट या मालिकेला कोणतं वळण देईल ते सांगता येणार नाहीये, पण आता बरेच राज ओपन होणार आहेत. पण मला असं वाटायला लागलंय की महिपत आणि दामिनीने हा जो काही डेड बॉडी प्रकरण पुढे आणलंय ना त्यामुळे ते गोत्यात येऊ शकतात, एक असं माझं मन म्हणतंय. पण बघत राहूया ठरलं तर मग, कारण आता खूप मोठे ट्विस्ट आणि टर्न या मालिकेत येणार आहे. आणि काही म्हणा बॉस, आज के एपिसोड की वजह से तो दिल जीत लिया इंसान. आणि आज जे जे प्रेक्षक कमेंट करतील ना काय बाई बोर दाखवलंय, कंटाळा आलाय, त्या प्रेक्षकांची मला आधीच क्यू करावीशी वाटते. कारण खरंच आजचा एपिसोड ना कुठेच नाव ठेवण्यासारखा नाहीये. हो, खरंच नाहीये. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिका. तर असो, माझं एक आपलं प्रेक्षक म्हणून मत मांडते बाबा. मला तर मालिका आवडते. जसं तुम्हाला नाही वाटत तसं मला वाटतं की हो मालिका छान आहे, त्यामुळे छानच आहे. तर बघत राहा ठरलं तर मग आणि एन्जॉय करा. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, खरा रिव्ह्यू सगळ्यापर्यंत जाऊ द्या आणि बघत राहा. ठरलं तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.